टमाटे रेट पूरे गिर गए झोपले जैसे झोपले टमाट्याचे भाव झोपले. तशी तर भाजी आहेच नाही म्हणते आज, तर तरी रेट वाढले का काय तर, कारण भाजी बरीचशी आली नाही म्हणते आज. मार्केट शनिवार आहे. बढिया बीन्स आहे काकाकड. आणि हे मुंगण्याच्या शेंगा, कायच्या शेंगा, मुळ्याच्या शेंगा. हे मुळ्याच्या शेंगावर बघा, याचे दोन्ही याचे भाव विचारू काम. आलू कांदे वकील भावाले पूछून घेऊ, आज विचारून घेऊ. भाऊ लिंबूची पोझिशन काय म्हणते आज भाई? छान. टमाटे काय भाव बेच आज? बघा वाल बी काय, वाल रेट नसणार आज. कोणच मालाला रेट नाही जवळपास. वाल बघून घ्या. पोझिशन काय आज? टमाटे आले, मिरची आली का भाऊ? पहिले सांगा मला, मिरची आली का आज? म्हणजे अशी भाजी कोणती आली नाही आज. फ्रेश मालच नव्हता मार्केटमध्ये. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहित असणार कशामुळे नाही आली. बघून घ्या व्हिडिओ, नाही बघितला. बघा कांदा आणला 2000 रुपये क्विंटलला आणलेला कांदा आहे. बघू उद्या मी दाखवणार तुम्हाला. एक दोस्तो, मी तुमचा दोस्त संदीप आणि तुम्ही पाहू तुमचं युट्यूब चॅनल HD दुकानाला. चला आता पोचलो मंडी, आपली यवतमाळ सब्जी मंडीमध्ये पोचलो आता आपण. बघा सध्याची पोझिशन कशी आहे. भाजीचे भाव कमी जास्त होऊन राहिलेले आहे. अजून समोर आता अशी पोझिशन राहणार आहे. भाजीचे भाव कमी जास्तच होणार आहे. जास्तीत जास्त कोणते माल जर आले नाही त्याचे भाव वाढणार आहे. बघा आता पोझिशन पाहू. बोलो भाई आज क्या आया था? आज तो माल बहुत कम थे पूरे बाजार में. माल ही नहीं थे. फूलगोभी नहीं थे, टमाटे कम थे, टमार कम है, मिर्चा तो है ही नहीं बिल्कुल. फूलगोभी भी कम है, पत्ता गोभी भी कम है. पूरे बाजार में माल ही नहीं आया शनिवार को. मेरे माल ही नहीं है अभी. माल नहीं है ना, तो उठा है क्या कुछ? उठाव भी नहीं है, गिराई भी नहीं चालू हुए. गिराई भी नहीं ना. माल लेके रखे हमने. कल का माल है लोगों के पास, बस वही बेच रहे हैं अभी. कल का माल बेच रहे हैं ना. और देखते क्या मिलता, क्या रेट है तो बताते. देखो तो दोस्तों, अभी देखेंगे अपन मार्केट में क्या रेट है. तो अभी काय रेट आहे काय नाही, कोणते भाव कोणते आता सांगितले आपल्या व्यापाऱ्यांना. आता पाहू, बघू समोर जाऊन. अरे भाऊ हाँ टमाटे रेट पूरे गिर गए झोपले जैसे झोपले टमाट्याचे भाव झोपले. टमाटर हाँ क्या भाव? और ये गावरानी है और ऑर्गेनिक है. ऑर्गेनिक है 15 रुपए किलो. 15 रुपए की. अरे भाई भाई क्या रेट रे? कैरेट 300 का. 300 का. 300 चे कॅरेट म्हणते टमाट्याचे. बघून घ्या मित्रांनो. तशी तर भाजी आहेच नाही म्हणते आज, तर तरी रेट वाढले का काय तर, कारण भाजी बरीचशी आली नाही म्हणते आज. मार्केट शनिवार आहे. शनिवार मार्केटमध्ये तशी भाजी येत नाही जास्त करून. बघू आता समोर जाऊन आपण पाहू आता का पोझिशन आहे. तर बाकी दोडके वगैरे दिसून राहिले, पण थोडीशी क्वालिटी. का म्हणते दोडके? 60 रुपये किलो आहे. 50 लागेल. 50 लागेल म्हणजे दोडके. बघून घ्या. फुलगोबी 30 शंभरला 4. आज जसा भाजी अशी दिसून नाही राहिली, जशी ते व्यापाऱ्याने सांगितलं आपल्याला तशीच म्हणजे जवळपास कालची असलेली दिसून राहिली. बघा म्हणजे अशी रोनक नाही आहे. फुलकोबी याची जे बघून राहिलो मी, पण तशी रोनक नाही आहे. बघा काकडी पण बघून घ्या एकदा. बीट हो भाऊ? हो, बीट 30 रुपये किलो. 30 रुपये फक्त. लाल भडक बीट. लाल भडक बीट आहे. हो 30 रुपये किलो. काकडी 40 आहे. आज थोडा माल डाऊन आहे, पण है ना, आज माल डाऊन आहे. बाकी काही नाही. चौकडे सावजीच्या दुकानात आलो आपण. बघा हे बढिया बीन्स आहे काकाकड. आणि हे मुंगण्याच्या शेंगा, कायच्या शेंगा, मुळ्याच्या शेंगा. हे मुळ्याच्या शेंगावर बघा. याचे दोन्ही याचे भाव विचारू का म्हणते काका? आता बीन्स 60 रुपये आणि मुळ्याच्या शेंगा 60 रुपये. आणि मनवाल्याला बीज आला तर एखादा 50 रुपये लागेल. मनवाल्याला 50 रुपये लागेल म्हणते. काय म्हणतो बा, एवढा लेट येत असते का? खपून नाही राहिले का? चाल मग घे ना मग. आज तर कालचेच माल आहे सगळे. कमी उद्या आहे की नाही मार्केटमध्ये येते सोयाबीनला भाव. तवा चिकू मग आपण सोयाबीन. 20 रुपये किलो. 20 रुपये फक्त. ठीक आहे भाऊ. अरे बापरे, वैशाल टमाटर तर खासच आहे हो हे. आहाहाहाहा, एक नंबर दिसून राहिले मला टमाट्याचा. काय भाव म्हणते? 20 रुपये किलो दिले. 20 रुपये किलो आहे ना. अजून भाऊ डाव आज आला का नाही माल? पण हे सांगा पहिले. आज माल कमी नाही, पण बाकी माल तर कालचेच आहे सगळे मार्केटमध्ये. आज टमाटे आलते का? आज टमाटे नाही. टमाटे नाही आले ना. आलाच नाही आज, मालच नाही बोलावलं. बघा चला समोर पत्तागोबी भाऊ 20 रुपये किलो. पन्नी 20 रुपये किलो. 20 किलो असं नाही ना, 20-22 किलो आहे म्हणजे. बघा चला आपण दानेश कंपनीत जाऊ आता आपण.
काय पोझिशन आहे तर बघू आज. आलू कांदे वकील भावाला पूछून घेऊ, आज विचारून घेऊ काय म्हणते आता, काय पोझिशन आहे आता. वकील भाऊ आज मेरे को पोजीशन बताओ आप अपनी दुकान की. कांदे 2800 कांदे और नया खंडवा आलू 1 नंबर 1400-1500 रुपए किलो. खंडवा आलू 1400-1500 रुपए खंडवा आलू बोल. और ये कांदे देखो सब पोजीशन कांदे की, सब यहाँ पे सैंपल ही डाल के देख लो. लसन 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 1 नंबर 150 रुपए किलो. नया लसन क्या है मंडी? आए क्या? नया लसन बेचे 140 रुपए किलो. मोटा ऊटी उठी उठी आए क्या अभी? आया था आज 140 कल मिलेगा यार रविवार को. कल मिलेगा, कल सवेरे. उठी उठी वाला ना 140. ऊटी वाला. चला नवीन लसण आला म्हणते उटीवाला लसण कसा चांगला राहते, मोठ्या गाठ्याचा लसण असते, तर नवीन मध्ये चालते तो. भाऊ वांगे रे बारीक काटेरी 20 संभार 25 रुपये किलो श्री. 25 रुपये किलो. 25 रुपये किलो फक्त. हा पत्तीवाला संभार बघून घ्या मित्रांनो, बढिया संभार आज 25 रुपये किलो आहे म्हणते बढिया. आपण तिकडे घेतला गावरानी म्हणून आता घेत नाही हा. भाऊ लिंबूची पोझिशन काय म्हणते आज, काय पोझिशन आहे आज? चालू आहे 250 रुपये चालू आहे. लिंबू थोडे अजून वाढन का कमी होणार? अजून वाढन का? म्हणजे माल नाही आहे झाडाला आहे जास्त. माल तर आहेच नाही, हा आजची आवक आली ना आता, हो काय? आजचे माल चालू आहे, हा थोडेसे रेट वाढत आहे ना, आणि इकडे लोकलचा माल आहे नाही. आहेच नाही संपला. बर 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 म्हणून वाढणंच आहे 100% ना. मार्केटची पोझिशन सब सामसुमच आहे बघा, कारण माल बी नाही आलेले आहे, कोणते माल जास्त आलेले नाही आज, त्याच्यामुळे सगळं लसूण उभा झाला आज, काहीच नाही ना. आज माल सोनबा आज माल आला नाही ना. नाही ना, आज फक्त संभार आलाय ना. का भाव खपूर आला संभार मग? 10 रुपये किलो माल नाही आला आज. भाऊ निंबू तर आले ना आज, आले ना. का भाव खपूर आहे? 200 रुपये 100 ना किलो वाल्याले. 60 रुपये. बाकी काही माल तर आलेच नाही आज. कांदा टाकून देऊ कट्टा आज. भाऊ आज काय घ्यायचं नाही आम्हाला, आज मार्केटमध्ये मजा नाही आहे. आज पुरं मार्केट फिरलो पण भाज्या म्हणजे तेजी नाही आहे. मालच नाही आहे. बघून घ्या आज माल नाही आले. ज्या व्यापाऱ्याला विचारायचं आहे ते सांगत आहे, कारण मालला उठाव नसल्यामुळे कोणा व्यापाऱ्यानं माल बोलावलं नाही. आज उद्या रविवार आहे, रविवारी असल्यामुळे रविवार कसा माल जास्त उठाव राहते. आज व्यापाऱ्यानं फोन करून पहिलेच कास्तकाराला सांगून दिलं का आज शनिवार असल्यामुळे माल आणू नका, म्हणून आज मार्केटला माल आला नाही. चहा पिऊ आपण चला. भाई चांद टमाटे क्या भाव बेच रहा है? टमाटे 15 रुपये, वैशाली गौरानी 20 रुपये. गावरानी 20 रुपये बेच रहा है, वैशाली 15 रुपये बेच रहा है ना. बढ़िया. बघा वाल बी काय वालचे रेट नसणार आहे. आज कोणच मालाला रेट नाही जवळपास. वाल बघून घ्या, कुछ विचारून मला उमेश बोले काय म्हणते का. वाल वाल 15 रुपये किलो. तुवर 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 60 रुपये किलो आहे बघा. तुवर चांगली आहे पण आज मार्केटमध्ये तुवर आलेली आहे बघा. तुवर चांगली आहे, 60 रुपये किलो आहे म्हणजे. काले जवळपास 50-60 रुपये किलो होती बघा. हे आता मुळे वगैरे सगळे कालचेच आहे. आज आल्या काय, आज बी नाले दिसते मुळे रोज रोज बिलकुल. काय किती किलोची आहे पन्नी ते शिमला? 10 किलोची पन्नी. किती? 200 रुपये. 200 रुपये पन्नी. 200 रुपये पन्नी आहे म्हणते शिमला. 20 रुपये किलो सांबार. 60 रुपये कट्टा मुळा. 60 रुपये अट्टा. 60 रुपये. चला सवेरे 80 बिका, अभी 60 है. किती? 20 पीस आहे ना. हां 20 पीस. दाखवला. चला आपण भारत कंपनी मध्ये आलो. आपण भाऊला विचारू आज पोझिशन काय. आज टमाटे आले, मिरची आली का? भाऊ पहिले सांगा मला, मिरची आली का आज? मिरची नहीं आई थी ना, नाही आहे मिरची आहे ना. ढीले थे तो आज मिर्ची नहीं आई. नहीं है मिर्ची. और टमाटे टमाटे भी बोले तो लोकल काश्तकार के लोकल क्या ऐसे 250-300 रुपये. 250-300 रुपए. मिर्ची भी नहीं है. मिर्ची आज महंगी है मार्केट में, 40-50 रुपये. आई नहीं करके. आई नहीं. तो कल 30 रुपये थी शायद है ना. कल 30 रुपये बेचते. देखो भैया आज मालीच नाही आला बघा. अण्णाला विचारू, अण्णापाशी काहीच दिसून नाही राहिलं मला. साईबाबा कंपनी बा आपली अंड्याची दुकान, साईबाबा कंपनी.
अण्णा आज कोणता माल आलता का? माल आलता ना काय आलता? आपला टमाटे आलते हा पालक समार मेथी पागल संभार मेथी टमाटे आलते. हो टमाटे का भाव खपले? टमाटे 200 रुपये कॅरेट 200 रुपये कॅरेट. लोकलचेच आहे ना सगळा सध्या आज? लोकल. आज शनिवार असल्यामुळे लोकलचाच माल आला सगळा आहे ना. आणि हे वाल माल 10 रुपये किलो 10 रुपये किलो. वाल 10 रुपये किलो. आणि भरताचे वांगे 20 रुपये किलो 20 रुपये किलो आहे ना. बघा भेंडी वगैरे नाही आली ना. बरबटी करे का भाव टमाटे? 15 रुपये किलो. वैशाली टमाटे 15 रुपये किलो. बघा टमाटे आज मार्केट. आज टमाट्याचंच मार्केट आहे सारा. टमाट्याचं संभार. बघा वाटाणा आहे. वाटाणा रॉयल ट्रेडिंग कंपनी मध्ये वाटाणा. भाऊ का भाव खपत आहे वाटाणा? 20 रुपये किलो. किती किलोचा पोता आहे ते? 60-50 किलो आहे ना. 52 असं 60 ते 50 च्या दरम्यान भरते. 20 रुपये किलो आहे म्हणते. बघा हा फ्रेश माल आला. बघा रॉयल कंपनीत बघून बघा आपली दुकान लावून झालेली आहे मित्रांनो. जास्त काही भाजी आणली नाही आज शनिवार असल्यामुळे. आणि मार्केटमध्ये बी नवीन म्हणजे अशी भाजी कोणती आली नाही आज. फ्रेश मालच नव्हता मार्केटमध्ये. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहित असणार कशामुळे नाही आली. बघून घ्या व्हिडिओ. नाही बघितला असेल तर आज फ्रेश माल मार्केटमध्ये जवळपास 90% नव्हता. बघा आपण बीच भाजी कोणकोणती आणली तर बघून घ्या एकदा. दाखवतोच तुम्हाला सांगतो पण बघून घे जा. चला बघा हे तर तूरच आहे. आपण कालच आणून ठेवलेली होती. आज पण आली आहे मार्केटला तूर. मी दाखवली तुम्हाला. कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घे जा. जवळपास भाजी आज शनिवार असल्यामुळे मी जास्त काही आणली नाही. बघा फुलकोबी संपली होती तर फुलकोबी आणली मी. बाकी पालभाज्यामध्ये मेथी पालक वगैरे आणली. पालभाज्यामध्ये नेहमी पाहिजेच मेथी पालक वगैरे सांबार. बाकी काही नाही. बघा कांदा आणला 2000 रुपये क्विंटलला आणलेला कांदा आहे. बघू उद्या मी दाखवणार तुम्हाला हे काढल्यावर सोडल्यावर कसा निघते काय निघते. तर 2000 क्विंटलचा कांदा आहे तो. बघून घेऊ आपण. बघा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक जरूर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब पण करा. चला मग मित्रांनो भेटू द्या सकाळी. उद्या रविवार आहे. रविवार असल्यामुळे लवकर जावं लागते मंडीमध्ये. नाही तर भाजी भेटत नाही. तुम्हाला माहीतच असेल आपले रेग्युलर सबस्क्रायबर भाई असेल त्यांना माहीतच आहे का रविवारी थोडं मंडीत लवकर जावं लागते. लवकर नाही केलं तर भाजी भेटत नाही. चला मग भेटू उद्या रविवारी. लवकर भेटू मंडीत. उद्याचा व्हिडिओ बी बघता. आजचा व्हिडिओ जवळपास मी 7 वाजता संध्याकाळी 7 वाजता टाकून राहिलो हा व्हिडिओ डेली. कसा अपलोड होऊन राहिला. यूट्यूबचा जो मनात प्रॉब्लेम चालू होता अपलोड होत नव्हता तो होऊन राहिला आता. ठीक आहे मित्रांनो मग जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र.